तर विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टँडर्ड 9 मधील मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट यामधील फर्स्ट चॅप्टर पाहत आहोत, सेट. यामधील आपण आज पाहणार आहोत ऑपरेशन ऑन सेट्स. ऑपरेशन ऑन सेट्समध्ये फर्स्ट ऑपरेशन आहे इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स म्हणजे नेमकं काय? तर दोन सेट दिलेले असतील ए आणि बी. तर दोन सेटमधील कॉमन इलेमेंटचा जो नवीन सेट तयार केला जातो त्याला आपण इंटरसेक्शन ऑफ सेट टू सेट्स असं म्हणतो. बघा, सपोज ए अँड बी असे दोन सेट आहेत, आर टू सेट्स. द सेट ऑफ ऑल कॉमन इलेमेंट्स ऑफ ए अँड बी इज कॉल्ड इंटरसेक्शन ऑफ सेट ए अँड बी. इट इज डिनोटेड बाय, बघा कसं डिनोट केलं जातं. हे इंटरसेक्शनचं साईन आहे, ए आणि बी या दोघांमध्ये जे साईन आहे ते, अँड रीड ॲज ए इंटरसेक्शन बी. देअरफॉर ए इंटरसेक्शन बी इज द सेट ऑफ फॉर ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए अँड एक्स बिलॉंग्स टू बी. म्हणजे एखादा एक्झाम्पल घ्यायचं झालं, दोन सेट दिलेले असतील. फॉर एक्झाम्पल आपल्याला असं एक्झाम्पल घेतो मी. सपोज ए इक्वल टू असं दिले 1 2 3 4 5 6 असे इलेमेंट दिलेले आहेत, आणि बीमध्ये असे इलेमेंट दिलेत. फॉर एक्झाम्पल 4 5 6 7 8 9 हे इलेमेंट दिलेत. आता आपल्याला या दोघांचं इंटरसेक्शन घ्यायचं आहे, म्हणजे ए इंटरसेक्शन बी हा सेट फाइंड आउट करायचा आहे. तर आत्ता मी डेफिनेशन काय सांगितली, ए आणि बी असे जर दोन सेट असतील तर त्या दोघांमधले कॉमन इलेमेंटचा जो सेट आपण तयार करतो त्याला इंटरसेक्शनचा सेट म्हणतो. मग आता या दोघांमध्ये कॉमन सेम कोणते इलेमेंट दिसत आहेत हे आपण, कोणते सेम इलेमेंट दिसत आहेत तर बघा 4 5 आणि 6. 4 5 आणि 6 हे दोन्ही सेटमध्ये दिसत आहेत मला, त्यामुळे इथं लिहितो 4 5 आणि 6. याच्या व्यतिरिक्त आहेत का? नाही. म्हणजे हा सेट कंप्लीट झाला. म्हणजे इंटरसेक्शन ऑफ सेट म्हणजे काय? दोन सेटमधील कॉमन सारखे इलेमेंट जे आपण लिहितो त्याला इंटरसेक्शन ऑफ अ सेट म्हणतो. आता ही वेन डायग्रॅमॅटिकली पण आपण दाखवू शकतो. आता इथं मी एक रफ वेन डायग्रॅम काढून घेतो. यामध्ये जर आता युनिव्हर्सल सेट आहे, तो युनिव्हर्सल सेट यावरून काय डिफाईन केला जाईल बरं? 1 2 3 4 5 6 7 8 9 या पद्धतीने जर मी युनिव्हर्सल सेट डिफाईन केला, त्यामध्ये ए हा सेट आहे आणि हा बी हा सेट आहे. तर यामध्ये एमध्ये इलेमेंट कोणते आहेत? 1 2 3 4 5 आणि 6 हे इलेमेंट दिसत आहेत. तर बीमध्ये 4 5 6 7 8 आणि 9 हे इलेमेंट दिसत आहेत. आता हे जे मध्ये इलेमेंट दिसत आहेत ए आणि बी या दोघांमधले कॉमन इलेमेंट आहेत, त्यामुळे हा जो सेट आला आपला हे मी सेट करून घेतो, म्हणजे लगेच कळून जाईल तुम्हाला. हे सेट केला आहे मी. हा सेट जो सेट केलेला सेट आहे तो म्हणजेच काय आला आपला ए इंटरसेक्शन बीचा, ज्यामध्ये की इलेमेंट कोणते आहेत आपले 4 5 आणि 6. बघा इथं एक एक्झाम्पल दिलेलं आहे पुस्तकात, 1 3 5 7 आणि बी 2 3 6 8 असे दोन सेट दिले. मग आता यामध्ये काय लक्षात येतं आहे तुम्हाला की 3 हा दोन्ही सेटमध्ये कॉमन इलेमेंट आहे, त्यामुळे ए इंटरसेक्शन बी इज सिंगलटन 3. आणि इथं वेन डायग्रॅम पण काढलेली बघा. ए आणि बी हा सेट, एमध्ये आपण हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केलेले आहेत त्याला दर्शवण्यासाठी, आणि बीला दर्शवण्यासाठी वर्टिकल लाईन ड्रॉ केलेले आहेत. आणि या दोघांमध्ये कॉमन जो पार्ट आहे तो फक्त 3 हा इलेमेंट त्यामध्ये कॉमन दिसत आहे. एमध्ये 1 3 5 7 हे इलेमेंट आहेत आणि बीमध्ये 2 3 6 8 हे इलेमेंट दिसत आहेत. सेम ए आणि बी, ए जर बीचा सबसेट असेल किंवा बी हा एचा सबसेट असेल, बी हा एचा सबसेट असेल, म्हणजे एमध्ये इलेमेंट बघा 1 3 9 11 आणि 13 हे सगळे आहेत, आणि बीमध्ये फक्त 1 9 11, म्हणजे बीमधले प्रत्येक इलेमेंट एमध्ये आहे. त्यामुळं त्याचं इंटरसेक्शन जे झालं तो बी हा सेट आला आपल्याला. म्हणजे जर बी हा एचा सबसेट असेल तर ए आणि बीचं इंटरसेक्शन हा स्मॉलर जो सेट असतो तो असतो. बघा, इफ बी इज अ सबसेट ऑफ ए then A intersection B is B.
Similarly, B intersection A equal to B, then B is a subset of A. ह्या दोन प्रॉपर्टीज आहेत इंटरसेक्शनच्या. आपण आता प्रॉपर्टीजच पाहणार आहोत. प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन ऑफ सेट्स. फर्स्ट प्रॉपर्टी तर बघा, ए इंटरसेक्शन बी काढलं काय किंवा बी इंटरसेक्शन ए काढलं काय, त्या दोघांची व्हॅल्यू काय असणार आहे, सेम. कारण की दोन्ही सेटमधले आपण कॉमन इलेमेंट घेत आहोत. त्यामुळे कॉमन इलेमेंट ए आणि बी मधले दोघांमध्ये सेमच असतील. मग ए इंटरसेक्शन बी काढलं काय किंवा बी इंटरसेक्शन ए जरी काढलं काय, आपल्याला आन्सर सेम मिळणार आहे. सेम सेकंड प्रॉपर्टी काय आहे बघा, जर ए हा बीचा सबसेट असेल, इफ ए इज अ सबसेट ऑफ बी, देन ए इंटरसेक्शन बी इज स्मॉलर सेट ए. जो स्मॉलर सेट आहे तो म्हणजे त्यांचा इंटरसेक्शन असतो. सेम आता याचा कॉन्व्हर्स पार्ट म्हणजे जर तुम्हाला हे दिलेलं असेल बघा, थर्ड प्रॉपर्टी काय आहे, इफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू बी, देन हा जो बी आहे बी इज सबसेट ऑफ ए. आत्ताच आपण ती प्रॉपर्टी इथं पाहिली होती. त्यानंतर फोर्थ प्रॉपर्टी काय आहे बघा, इफ ए इंटरसेक्शन बी इज हे असतंच, हे प्रत्येक वेळेस लक्षात घ्या. बघा, ए इंटरसेक्शन बी हा एचा सबसेट आहे का, ए इंटरसेक्शन बी मधले प्रत्येक इलेमेंट आपल्याला ए या सेटमध्ये दिसत आहेत. तसंच ए इंटरसेक्शन बी मधले प्रत्येक इलेमेंट बी मध्ये दिसत आहेत. त्यामुळं ए इंटरसेक्शन बी इज सबसेट ऑफ ए अँड ए इंटरसेक्शन बी इज अ सबसेट ऑफ बी. आणि जर आता आपण दोन्ही कॉम्प्लिमेंटचा म्हणजे ए आणि ए कॉम्प्लिमेंटचं इंटरसेक्शन घेतलं, त्यामध्ये एकही कॉमन इलेमेंट नसतो. त्यामुळं त्यांचं इंटरसेक्शन काय येतं, एम्प्टी सेट म्हणजेच फाय. आपल्याला माहिती आहे ए आणि ए कॉम्प्लिमेंटमध्ये एकही इलेमेंट कॉमन नसतो, त्यामुळे त्यांचं इंटरसेक्शन फाय. त्यानंतर फाय. त्यानंतर 6वं, ए इंटरसेक्शन ए, त्याच सेटबरोबर त्याच सेटचं इंटरसेक्शन घेतलं तर तोच सेट आपल्याला परत मिळतो. परत इक्वल टू काय मिळणार, ए. आणि जर फाय बरोबर इंटरसेक्शन घेतलं, फाय तर आता एम्प्टी सेट आहे, त्यामुळं ए इंटरसेक्शन फाय इक्वल टू काय येणार, फाय. ह्या लक्षात घ्या, ह्या प्रॉपर्टीज खूप महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायचं डिसजॉईंट सेट. व्हॉट इज मीन बाय डिसजॉईंट सेट, तर इंटरसेक्शन घेतलं, दोन सेटचं कोणत्याही दोन सेटचं इंटरसेक्शन घेतलं, त्या दोघांमध्ये एकही कॉमन इलेमेंट नसेल, बघा एकही कॉमन इलेमेंट नसेल तर त्या दोघांना एकमेकांचे डिसजॉईंट सेट म्हणतात. म्हणजे एकमेकांना जॉईंट होत नाहीत किंवा एकमेकांमध्ये कॉमन इलेमेंट नसतात. बघा इथं एक सेट, दोन सेट डिफाईन केलेत. फर्स्ट सेट तर काय होता 1 3 5 9 आणि बी मध्ये 2 4 8 असे इलेमेंट आहेत. हे दोन्ही सेट जर आपण वेन डायग्रॅमॅटिकली काढले तर जॉईंट आहेत का ते एकमेकांना, नाही. त्यामध्ये एकही कॉमन इलेमेंट नाही, त्यामुळं ते एकमेकांचे कसले सेट आहेत, डिसजॉईंट सेट आहेत. हे लक्षात घ्या. त्यानंतर म्हणजे कोणत्याही दोन सेटमध्ये एकही कॉमन इलेमेंट नसेल तर त्या दोन सेटला एकमेकांचे डिसजॉईंट सेट्स असे म्हणतो. म्हणजे त्या ह्या दोघांचं इंटरसेक्शन जर काढलं आपण तर ते इंटरसेक्शन फाय हा सेट असतो. ए इंटरसेक्शन बी इज फाय, त्याला आपण डिसजॉईंट सेट असे म्हणतो. त्यानंतर पुढचं ऑपरेशन बघायचं आपल्याला, युनियन ऑफ टू सेट्स. आता युनियन म्हणजे नेमकं काय, इंटरसेक्शन म्हणजे तर कॉमन इलेमेंट होते. आता युनियन म्हणजे नेमकं काय, तर दोन सेट घेतले ए आणि बी आणि त्या दोन्ही सेटमधले इलेमेंट एकत्र करून लिहिणारा जो सेट असतो त्याला आपण युनियन असे म्हणतो. पण एकदाच लिहायचे आहेत त्यामधले इलेमेंट आपल्याला, पण सगळे इलेमेंट एकत्र करून लिहायचे आहेत. बघा, लेट ए अँड बी बी द टू गिवन सेट्स, देन the set of all element of A and B is called union of two sets. It is written as, बघा याचं सिम्बॉल A union B union and as A union B. म्हणजेच काय, A union B equal to is the set of for all x such that x belongs to A or x belongs to B. हे पण लक्षात घ्या, इंटरसेक्शन आपण अँडने जोडतो आणि युनियन आपण ऑरने जोडतो. कधी कधी आपल्याला वर्ड प्रॉब्लेममध्ये काही प्रॉब्लेम्स असतात अँड ऑर येत, तेव्हा आपण इंटरसेक्शन आणि युनियनचा वापर करणार आहोत. आता इथं आपल्याला एक्झाम्पल बघायचं. एखादं एक्झाम्पल जर बघायचं झालं तर मी जर एखादं एक्झाम्पल घेतलं, ए इक्वल टू 1 2 3 4 असे इलेमेंट घेतले आणि बी हा सेट घेतला 3 5 7 8 असे इलेमेंट घेतले.
तर आता मला युनियन काढायचं या दोघांचं. ए युनियन बी इक्वल टू काय येणार बघा. तर फर्स्ट तर मी एमधले प्रत्येक एलिमेंट लिहून घेणार. यामधले 1 2 3 4 यामधले सगळे एलिमेंट लिहून घेतले एमधले. आता बीमधले एलिमेंट लिहितो. बीमधले एलिमेंट लिहितो काय आहे, बीमध्ये 3 तर ऑलरेडी लिहिलेला आहे त्यामुळे डबल लिहिणार नाही. मग काय 5 7 आणि 8 हे झालं त्यांचं युनियन. म्हणजे ए आणि बी या दोघांमधले एलिमेंट मी त्या सेटमध्ये लिहिणार आहे, त्याला आपण ए युनियन बी असे म्हणतो. हे लक्षात घ्या, ए हा सेट ए युनियन बीचा सबसेट असतो. तसंच बी हा पण सेट ए युनियन बीचा सबसेट असतो. म्हणजे मोठा सेट काय झाला इथं ए युनियन बी, आणि ए आणि बी हे त्या दोघाचे काय आहेत, सबसेट आहेत. हे लक्षात घ्या. इथं अजून एखादं एक्झाम्पल बघायचं झालं तर काय दिलेलं आहे बघा. ए इक्वल टू -1 -3 -5 0 आणि बी जर बघितला 0 3 5 तर ए युनियन बीमध्ये बघा इलेमेंट -3 -5 0 -1 हे तर घेतलेले आहेत, आणि अजून 0 तर इलेमेंट आला 3 5 हे सगळे इलेमेंट एकत्र करून लिहिले. तसंच ए युनियन बी इक्वल टू बी युनियन ए पण असतं. आणि हे बघा वेन डायग्रॅमॅटिकली हा सेट कसे डिफाईन होईल. हा पूर्ण जो आहे तो म्हणजे ए युनियन बीचा वेन डायग्राम दिसते आपल्याला. पूर्ण वेन डायग्राम ही ए युनियन बीची आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे इंटरसेक्शनमध्ये आपण कॉमन इलेमेंट लिहितो, डिसजॉईंट ऑफ सेटमध्ये एकही कॉमन इलेमेंट नसतो, आणि युनियन ऑफ टू सेटमध्ये आपण दोन्ही सेट एकत्र करून लिहितो. त्यानंतर आता पुढं पाहायचं आहे आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ युनियन ऑफ सेट. आत्ताच एक प्रॉपर्टी पाहिली, ए युनियन बी इक्वल टू बी युनियन ए असतं. सेम आता जर इफ ए इज अ सबसेट ऑफ बी, ए हा बीचा सबसेट असेल, देन ए युनियन बी हा मोठा सेट असतो बी, देन ए युनियन बी इक्वल टू बी. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, एक एक्झाम्पल बघायचं झालं तर ए हा सेट घेतला मी 1 2 3 आणि बी हा सेट घेतला 1 2 3 4 5 बघा आता. आणि या दोघांचं युनियन घ्यायचं आहे मला, ए युनियन बी. इथं काय लक्षात येतं आहे, एमधले प्रत्येक एलिमेंट बीमध्ये आहेत त्यामुळे ए इज सबसेट ऑफ बी. आणि यावरून आता ए युनियन बी फाइंड आउट करत आहे. ए युनियन बी म्हणजे एकत्र करायचे ते इलेमेंट 1 2 3 हे तर घेतले. आता बीमधले इलेमेंट 1 2 3 हे तर ऑलरेडी आलेत, आणि राहिले कोणते 4 5. पण हा जो सेट आला तो कोणता सेट आला, बी. म्हणजे ए युनियन बी इक्वल टू काय आलं, बी. जेव्हा ए इज अ सबसेट ऑफ बी असेल तर ए युनियन बी इक्वल टू काय आलं, बी. हे होती आपली सेकंड प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टी बघा, मी आत्ताच सांगितलं होतं तुम्हाला काय, ए हा ए युनियन बीचा सबसेट असतो, तसंच बी पण ए युनियन बीचा सबसेट असतो. ए इज सबसेट ऑफ ए युनियन बी, बी इज अ सबसेट ऑफ ए युनियन बी. सेम चौथी प्रॉपर्टी, ए युनियन ए कॉम्प्लिमेंट जर घेतला आपण, जेव्हा ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट घेत होतो तेव्हा 5 येत होतं. आता ए युनियन ए कॉम्प्लिमेंट घेतलं तर युनिव्हर्सल सेट येतो. हे लक्षात घ्या. म्हणजे दोन्ही कॉम्प्लिमेंटचा सबसेट जर घेतला, एकमेकांच्या कॉम्प्लिमेंटचा सबसेट घेतला, युनियन घेतलं तर ते आपल्याला युनिव्हर्सल सेट देतं. तसंच ए युनियन ए हा आपल्याला एच मिळून जातो. म्हणजे त्याच सेटचं त्याच सेटबरोबर युनियन घेतलं तर तोच सेट मिळून जातो. त्यानंतर 6वा जो आहे ए युनियन 5 जर घेतला आपण तर आपल्याला ए हा सेट मिळून जातो. का तर 5 हा एचा सबसेट आहे. त्यावरून या सेकंड प्रॉपर्टीवरून आपण काय सांगू शकतो, ए युनियन 5 इक्वल टू ए हा सेट येतो. आता आपल्याला पुढं पाहायचं आहे नंबर ऑफ इलेमेंट्स इन अ सेट. नंबर ऑफ इलेमेंट्स इन अ सेट कसे ओळखायचे. तर बघा आता एक एक्झाम्पल जर घ्यायचं झालं, मी इथं एक एक्झाम्पल घेतो. ए इक्वल टू 1 2 4 5 असे इलेमेंट घेतले, आणि बीमध्ये इलेमेंट घेतले 3 4 5 6 7 असे इलेमेंट घेतले. तर मी जर तुम्हाला म्हणलं ए युनियन बी फाइंड आउट करा, ए युनियन बी फाइंड आउट केलं तर काय येणार इथं 1 2 परत काय 3 4 5 बरोबर. 1 2 4 5 तर आले एमधले, आणि बीमधले 3 4 5 6 7 इलेमेंट. आणि ए इंटरसेक्शन बी जर फाइंड आउट करायला लावलं मी तुम्हाला, तर ए इंटरसेक्शन बी म्हणजे यामधले कॉमन इलेमेंट. यामध्ये कॉमन इलेमेंट कोणते आहेत, 4 आणि 5 हे कॉमन इलेमेंट आहेत, ते लिहून घेतो 4 आणि 5. आता जर मी म्हणलो नंबर ऑफ इलेमेंट सांगा, या प्रत्येक सेटमधले इलेमेंट सांगा किती आहेत. नंबर ऑफ ए किती आहे,
ए या सेटमध्ये इलेमेंट मला दिसत आहेत 4, बरोबर. नंबर ऑफ बी हे इलेमेंट किती आहेत बरं, 5. नंबर ऑफ ए युनियन बी किती आहे, ए युनियन बीमध्ये इलेमेंट 1 2 3 4 5 6 7 इलेमेंट दिसत आहेत. आणि नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बीमध्ये इलेमेंट काय दिसत आहेत बरं, 4 आणि 5 म्हणजे 2च इलेमेंट आहेत. बघा आता जर तुम्ही या दोघांची ॲडिशन केली आणि या दोघांची ॲडिशन केली म्हणजेच नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी केलं तर काय येतं बरं, बघा 4 + 5 = 9. याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतो. आणि नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी केलं तर काय येणार आहे, 7 + 2. बघा 7 + 2 = काय, 9. इक्वेशन नंबर 2. हे दोन्ही इक्वेशन जर पाहिले तर काय लक्षात येतं, या दोघांची ॲडिशन आणि या दोघांची ॲडिशन सेम येत आहे. यावरून फ्रॉम 1 and 2 काय लिहू शकतो मी, नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी = काय, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी असं लिहू शकतो, बरोबर. आता यावरून मी काय करतो, याची साईड चेंज करतो. हा प्लस आहे त्या साईडला गेल्यावर मायनस, काय इन नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी ए युनियन बी, बघा काय इन नंबर ऑफ ए युनियन बी = काय, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. फक्त याची साईड चेंज केली, हा प्लस होता त्या साईडला गेल्यावर मायनस. यावरून आपल्याला काय मिळालं, एक फॉर्म्युला मिळाला. त्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला पुढचे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. नंबर ऑफ ए युनियन बी = काय, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए युनियन ए इंटरसेक्शन बी. या पद्धतीने आपण ते पाहिलं. बघा तो फॉर्म्युला इथं लिहिलेला आहे. नंबर ऑफ ए युनियन बी = नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. म्हणजे यामधल्या आपल्याला कोणत्याही 3 व्हॅल्यू माहिती असतील तर चौथ्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. या 4 पैकी कोणत्याही 3 व्हॅल्यू आपल्याला माहिती असतील आपण 4th व्हॅल्यू आपोआप फाइंड आउट करू शकतो. ह्या पद्धतीने आपण आज काय पाहिलं, इंटरसेक्शन ऑफ सेट पाहिले. म्हणजे त्यामध्ये 2 सेट कन्सिडर केले तर त्यामधले कॉमन इलेमेंट आपण त्या सेटमध्ये लिहितो आणि त्या प्रॉपर्टीज पाहिल्या. त्यानंतर डिसजॉईंट ऑफ सेट पाहिलं. म्हणजे इंटरसेक्शन जर फाय येत असेल, एमटी येत असेल 2 सेटचा तर त्या 2 सेटला आपण एकमेकांचे डिसजॉईंट सेट असे म्हणतो. त्यानंतर आपण युनियन ऑफ अ सेट पाहिलं. युनियन ऑफ अ सेट पाहिल्यानंतर आपण त्याच्या प्रॉपर्टीज पाहिल्या आणि त्यानंतर आपण पाहिलं नंबर ऑफ इलेमेंट्स इन अ सेट. हा फॉर्म्युला पाहिला. नंबर ऑफ ए युनियन बी = नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला प्रॅक्टिस सेट पाहायचा आहे. प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये काही एक्झाम्पल दिसत आहेत आपल्याला, काही वर्ड प्रॉब्लेम पण दिसत आहेत. आता काही वर्ड प्रॉब्लेममध्ये अँड किंवा 2 सेट जोडण्यासाठी अँड किंवा बोथ, द सेट किंवा ॲज वेल ॲज या अशा शब्दांचा वापर होतो, तेव्हा आपण इंटरसेक्शनचा वापर करणार आहोत. हे लक्षात घ्या, कारण की ते इंटरसेक्शनची कन्सेप्ट आहे. आणि जर ऑर, ॲटलिस्ट 1 या पद्धतीचा वापर जर झाला तर आपण युनियनचा वापर करणार आहोत. आता जर बघितलं तर फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला एकदम सिम्पल दिसत आहे. एकदम सिम्पल एक्झाम्पल आहे. काय ते एक्झाम्पल बघा. इफ नंबर ऑफ ए = 15, नंबर ऑफ ए युनियन बी = 29, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी = 7, देन नंबर ऑफ बी = ? नंबर ऑफ बीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, त्या फॉर्म्युल्यावरून आपण ते व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. आधी तर आपण दिलेला पार्ट लिहून घेऊ. बघा तर गिवन पार्ट लिहून घेतला मी. नंबर ऑफ ए दिलेला आहे आपल्याला 15, नंबर ऑफ ए युनियन बी 29 आणि नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी हे 7 दिलेलं आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, वी नो दॅट. काय, नंबर ऑफ ए युनियन बी = काय, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. यामध्ये आता व्हॅल्यू पुट करतो. नंबर ऑफ ए युनियन बी = काय दिलेलं आहे आपल्याला 29 = नंबर ऑफ ए 15 प्लस नंबर ऑफ बी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी हे 7 आहे. 29 आहे तसाच 15 मायनस 7 = काय येणार 8 प्लस नंबर ऑफ बी. हा 8 प्लस आहे, त्या साईडला गेल्यावर मायनस काय दिसेल 29 मायनस 8 = नंबर ऑफ बी. देअरफॉर
नंबर ऑफ बी इक्वल टू काय येणार 29 मायनस 8 म्हणजेच 21 हे आलं आपलं ॲन्सर. या पद्धतीने आपण ते सॉल्व केलं. तर विद्यार्थी मित्रांनो आपण सेकंड एक्झाम्पल बघू. इन अ हॉस्टेल देअर आर 125 स्टुडंट. टोटल स्टुडंटची संख्या दिलेली आहे 125. आउट ऑफ विच 80 ड्रिंक टी, 60 ड्रिंक कॉफी. 80 हे टी पितात आणि 60 हे कॉफी. अँड 20 ड्रिंक टी अँड कॉफी बोथ. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हू ड्रिंक टी और हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. आपल्याला असे स्टुडंट फाइंड आउट करायचे आहेत जे की टी पण पित नाहीत किंवा कॉफी पण पित नाहीत. असे आपल्याला स्टुडंट फाइंड आउट करायचे आहेत. मग त्यासाठी मी काय करतो बघा, सपोज करून घेतो लेट ए सेट ऑफ स्टुडंट ड्रिंक टी. मग किती आहेत, नंबर ऑफ ए इक्वल टू 80. तसंच बी हा सेट डिफाईन करतो, सेट ऑफ स्टुडंट ड्रिंक कॉफी. देअरफॉर नंबर ऑफ बी इक्वल टू 60. आणि या दोघांमध्ये बोथ म्हणजे ए इंटरसेक्शन बी सेट ऑफ स्टुडंट ड्रिंक टी अँड कॉफी बोथ. ते काय येणार, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू 20. मी तुम्हाला मग सांगितलं होतं की अँड किंवा बोथ किंवा ॲज वेल ॲज असे शब्द आले की इंटरसेक्शनचा सेट असेल. त्या नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू आलं 20. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे की टू फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. दॅट इज टू फाइंड नंबर ऑफ ए युनियन बी इंटरसेक्शन. ए युनियन बी म्हणजे काय, टू फाइंड स्टुडंट हू ड्रिंक टी और कॉफी. पण आपल्याला हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. मग आपण असे स्टुडंट काढणार की ड्रिंक टी और कॉफी करतायत आणि टोटल स्टुडंटमधून ते सबट्रॅक्ट करणार. तर बघू आपण बघा. नाऊ नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. देअरफॉर नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू 80 प्लस 60 मायनस 20. नंबर ऑफ ए 80 होते, नंबर ऑफ बी 60 मायनस 20. 80 प्लस 60 140, 140 मायनस 20 120. नंबर ऑफ ए युनियन बी आलं 120. म्हणजेच काय आलं, नंबर ऑफ स्टुडंट ड्रिंक टी और कॉफी 120. बोथ टी और कॉफी पित आहेत असे टोटल स्टुडंट किती आहेत 120. पण आपल्याला माहिती आहे की आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, नंबर ऑफ स्टुडंट हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. मग इक्वल टू काय, टोटल स्टुडंट आपल्या ह्यामधले टोटल स्टुडंट हॉस्टेलमधले मायनस नंबर ऑफ स्टुडंट्स ड्रिंक टी और कॉफी. मग टोटल स्टुडंट किती होते 125 मायनस 120. 125 मायनस 120 म्हणजे किती आलं 5. देअरफॉर नंबर ऑफ स्टुडंट हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी आर 5. हे लक्षात घ्या. आपण काय केलं, फर्स्ट तर आपण ए हा सेट मानला ड्रिंक टीचा, त्याला नंबर ऑफ इक्वल टू 80. त्यानंतर कॉफी पिणारे स्टुडंट ते होते 60. त्यानंतर ए इंटरसेक्शन बी म्हणजे दोन्ही पिणारे 20. आता आपण फाइंड आउट केलं की टी और कॉफी पिणारे स्टुडंट, त्यासाठी नंबर ऑफ ए युनियन बी फाइंड आउट केलं, ते आलं 120. पण आपल्याला फाइंड आउट काय करायचं होतं, नंबर ऑफ स्टुडंट डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. मग त्यासाठी टोटल स्टुडंटमधून 120 सबट्रॅक्ट केले, ते आले आपल्याला 5. आता हीच मेथड जर वेन डायग्रॅमॅटिकली सांगायचं झालं तर एमध्ये आता टोटल स्टुडंट आपल्याला माहिती आहे, एमध्ये टोटल आहेत 80, बीमध्ये आहेत 60 आणि त्या दोघांच्या इंटरसेक्शनमध्ये आहेत 20. मग मी आधी इंटरसेक्शनमधले इलिमेंट लिहितो 20. आता एमध्ये किती आहे टोटल 80. 80मधले हे 20 तर ऑलरेडी आपण लिहिले, त्यामुळे मी ह्या राहिलेल्या पार्टमध्ये 80 मायनस 20 स्टुडंट असतील, म्हणजेच किती बरं हे 60. सेम या पार्टमध्ये बीमध्ये टोटल आहेत 60, त्यातून हे 20 तर ऑलरेडी आपण लिहिले, त्यामुळं मायनस 20 इक्वल टू काय 40. मग आता हे या सगळ्यांची टोटल म्हणजे हा युनियनचा सेट असेल, म्हणजे नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू काय येणार आपलं, नंबर ऑफ ए आता डायरेक्टच लिहूत आपण 60 प्लस 20 प्लस 40, कारण की या वेन डायग्रॅमॅटिकली आपण सांगू शकतो इक्वल टू काय 60 प्लस 20 प्लस 40 इक्वल टू 120. आधी इथं माहिती लिहून घ्यावी लागेल तुम्हाला, ए हा सेट कशाचा आहे, बी हा सेट कशाचा आहे, त्यानंतर नंबर ऑफ ए, नंबर ऑफ बी आणि ए इंटरसेक्शन बी, जे की आपण पहिल्या इन्फॉर्मेशनमध्ये लिहिलं होतं, असं या पद्धतीने लिहून घेतलं होतं. आता नंबर ऑफ ए युनियन बी आल्यानंतर आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स
number of students who do not drink tea or coffee इक्वल टू काय, टोटल स्टुडंट आपल्याला माहिती आहे, टोटल स्टुडंट मायनस नंबर ऑफ ए युनियन बी, असे स्टुडंट की जे की टी और कॉफी पितात. मग काय 125 मायनस 120 इक्वल टू 5 स्टुडंट असे आले की जे की टी और कॉफी पित नाहीत. या पद्धतीने वेन डायग्रॅमॅटिकली आपण ते एक्झाम्पल सोडवू शकतो. आता आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल पाहायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय आहे. इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम 50 स्टुडंट पास इन इंग्लिश, 60 स्टुडंट पास इन मॅथमॅटिक्स, 40 स्टुडंट पास इन बोथ द सब्जेक्ट, none of them fail in both the subject. Find the number of students who pass at least in one of the subject. At least one of the subject म्हणजे युनियन काढायचं आहे आपल्याला. मग आता इथं काय सांगणार तुम्ही, ए हा सेट इंग्लिशमध्ये पास झालेले स्टुडंट, बी हा स्टुडंट फक्त मॅथमॅटिक्समध्ये पास झालेले स्टुडंट, ए इंटरसेक्शन बी इन, कारण की बोथ आहे. ए इंटरसेक्शन बी म्हणजे दोन्ही सब्जेक्टमध्ये पास झालेले स्टुडंट, आणि आपल्या नंबर ऑफ ए युनियन बी या फॉर्म्युल्यानुसार आपण हे फाइंड आउट करतो, पास ॲट लीस्ट इन वन ऑफ द सब्जेक्ट. मग आता इथं ते एक्झाम्पल मी सॉल्व करतो. इथं बघा, सपोज केलं नंबर ऑफ ए इज अ सेट ऑफ स्टुडंट पास्ड इन इंग्लिश, ते किती होते, नंबर ऑफ ए इक्वल टू 50. बी सेट ऑफ स्टुडंट पास इन मॅथमॅटिक्स, नंबर ऑफ बी इक्वल टू किती होते, 60. आता ए इंटरसेक्शन बी इक्वल टू सेट ऑफ स्टुडंट पास इन बोथ द सब्जेक्ट, म्हणजे नंबर ऑफ ए युनियन बी, ए इंटरसेक्शन बी काय आलं, 40. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, नंबर ऑफ स्टुडंट पास इन ॲट लिस्ट इन वन ऑफ द सब्जेक्ट, म्हणजे नंबर ऑफ ए युनियन बी फाइंड आउट करायचं आपल्याला. मग त्या कारण की ॲटलिस्ट हा शब्द आला त्यामुळं युनियन फाइंड आउट करत आहे. नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. यामध्ये व्हॅल्यू पुट करतो मी. नंबर ऑफ ए किती आहे, 50 प्लस 60 मायनस 40. मग यावरून काय येणार, 50 प्लस 60 110, 110 मायनस 40 म्हणजेच काय येणार, 70. देअरफॉर number of students who passed at least one subject, at least in one of the subject are 70 किंवा 70 स्टुडंट हू पास ॲट लिस्ट इन वन ऑफ द सब्जेक्ट. या पद्धतीने आपण ॲन्सर लिहू शकतो. सेम प्रकारचा प्रॉब्लेम आहे चौथं बघा. प्रॉब्लेम काय आहे, अ सर्वे वॉज कंडक्टेड टू नो द हॉबी ऑफ 220 स्टुडंट ऑफ क्लास 9th, आउट ऑफ विच 130 स्टुडंट इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी ॲट रॉक climbing and 180 students inform about their hobby as sky watching. There are 110 students who follow both the hobbies. Then how many students do not have any of the two hobbies? Question mark. How many of them follow the hobby of rock climbing only? Question mark. How many students follow the hobby of sky watching only? मग आता हे आपण वेन डायग्रॅमॅटिकली क्वेश्चन सोडवणार आहोत. वेन डायग्रॅमॅटिकली का, तर एकदम इझी जाईन आपल्याला हे स्टुडंट फाइंड आउट करण्यासाठी. ते लगेच कळून जाईल तुम्हाला. बघा इथे लिहिलं टोटल स्टुडंट किती आहे, 220. त्यामध्ये सेट ए असा मानला की स्टुडंट इन्फॉर्म अबाउट देअर हॉबीज ॲज रॉक क्लाइम्बिंग, ते किती आहेत, 130. तसंच सेट ऑफ स्टुडंट इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी ॲज स्काय वॉचिंग, तो बी मानला. नंबर ऑफ बी किती आहे, 180. त्यानंतर ए इंटरसेक्शन बी म्हणजे बोथ द हॉबी, त्या स्टुडंट
असे स्टुडंट ज्यांना की दोन्ही हॉबी आहेत. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू 110. आता मी इथं वेन डायग्राम काढलेली आहे. हा युनिव्हर्सल सेट आहे. त्यामध्ये टोटल स्टुडंट आहेत 220. यामध्ये 110 असे स्टुडंट आहेत की त्यांना दोन्ही हॉबी आवडतात. आता असे स्टुडंट एमध्ये असे स्टुडंट बघा, एमध्ये राहिलेले आता असे स्टुडंट फक्त रॉक क्लाइम्बिंग आवडणारे. हा जो पार्ट आहे, हा पार्ट म्हणजे काय असेल, फक्त रॉक क्लाइम्बिंग आवडणारे. आणि हा पार्ट म्हणजे दोन्ही आवडणारे. आणि हा पार्ट म्हणजे फक्त स्काय वॉचिंग आवडणारे. इथं लिहून घेतो, ओनली दोज स्टुडंट whose hobby are rock climbing only. हे लक्षात घ्या. आणि हे जे स्टुडंट आहेत, ओनली दो स्टुडंट्स whose hobby are sky watching only. हे मी तुम्हाला समजण्यासाठी लिहिलं आहे, तुम्ही लिहू नका, हे फक्त समजून घ्या. आता इथं बघा, इथं मग किती येतील स्टुडंट, आधी मला सांगा. एमध्ये किती आहेत, 130. 130मधून 110 सबट्रॅक्ट केल्या, कारण की ऑलरेडी 110 आले, म्हणजे किती राहिले, 20. म्हणजे 20 स्टुडंट असे आहेत की त्यांना फक्त रॉक क्लाइम्बिंग आवडते. म्हणजे आपल्याला एक तर ॲन्सर मिळून गेलं. हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली, ते किती आहे, 20. तसंच दो स्टुडंट हुज हॉबी आर स्काय वॉचिंग ओनली, मग ते किती असणार आहेत, 180मधून 110 सबट्रॅक्ट करू, राहिले किती, 70. आपल्याला हे पण ॲन्सर मिळालं. हाऊ मेनी स्टुडंट फॉलोज द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली, ते किती आहेत, 70. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, स्टुडंट डू नॉट हॅव एनी ऑफ टू हॉबीज. मग त्यासाठी आपण फर्स्ट तर या सगळ्यांची ॲडिशन फाइंड आउट करून घेणार, म्हणजे नंबर ऑफ ए युनियन बी फाइंड आउट करून घेणार. आणि 220मधून सबट्रॅक्ट केले की राहिलेले जे स्टुडंट असतील त्यांना एकही हॉबी आवडत नाही. म्हणून मी फर्स्ट तर मी काय फाइंड आउट करतो, नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू या सगळ्यांची ॲडिशन काय, 20 + 110 + 70, म्हणजे किती येणार बरं, 20 + 110 + 70 म्हणजे काय येणार बरं, 200 स्टुडंट असे असतील ज्यांना की ॲटलिस्ट 1 तरी हॉबी आवडते. पण आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, नंबर ऑफ स्टुडंट डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज. एनी ऑफ द टू हॉबीज इक्वल टू काय, नंबर ऑफ म्हणजे टोटल स्टुडंट्स मधून ॲटलिस्ट 1 हॉबी असलेली सबट्रॅक्ट करणार. ॲटलिस्ट म्हणजे हे सगळे टोटल, म्हणजेच काय, नंबर ऑफ ए युनियन बी सबट्रॅक्ट करणार. म्हणजे यावरून काय दिसेल मला, 220 - 200 इक्वल टू काय येणार बरं, इथं 20 स्टुडंट असे आहेत की ज्यांना कोणतीच हॉबी नाही. मग ती स्काय वॉचिंगची पण नाही किंवा रॉक क्लाइम्बिंगची पण नाही. हे झालं फर्स्टचा ॲन्सर. आपल्याला सेकंडचा ॲन्सर मी आत्ताच सांगितलं, काय, स्टुडंट्स फॉलोज द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली इक्वल टू किती येते, 20. आत्ताच आपण फाइंड आउट केलं इथं. आणि थर्ड म्हणजे काय, स्टुडंट्स फॉलोज द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली, फक्त स्काय वॉचिंग आवडणारे, फक्त आणि फक्त, ते किती आहेत, 70. दीज आर 70. या पद्धतीने आपण ते एक्झाम्पल, कितवं एक्झाम्पल होतं हे, 4th एक्झाम्पल सॉल्व केलं. इथं बघा, आधी ते मानून घेतलं आणि त्यानुसार मग हे ॲन्सर लिहिले.
एकदम सोपं एक्झाम्पल होतं. यानंतर आता पुढं आपल्याला एक्झाम्पल पाहायचं आहे. लास्ट एक्झाम्पल आहे आपल्या प्रॅक्टिस सेटमधलं. काय आहे बघा, ऑब्झर्व द वेन डायग्रॅम. वेन डायग्रॅमचा ऑब्झर्व करा आणि काय गिवन द वेन डायग्रॅम अँड राईट द फॉलोइंग सेट्स. ए हा सेट लिहायचा आहे आपल्याला. मग ए या सेटमध्ये कोणते इलेमेंट असतील, एक्स वाय झेड एम एन, ते आपण लिहू. सेटमध्ये बघा इथं मी वेन डायग्राम काढली. ए या सेटमध्ये कोणकोणते इलेमेंट दिसत आहेत, सगळे इलेमेंट लिहायचे आहेत आपल्याला ए या सेटमधले. सगळे इलेमेंट लिहायचे आहेत आपल्याला ए या सेटमधले. मग कोणते आहेत, एक्स वाय झेड आणि अजून यम आणि यन हे पण आहेत. यम आणि यन हे ए आणि बी या दोन्ही सेटमध्ये दिसत आहेत आपल्याला, त्यामुळं यम आणि यन त्या सेटमध्ये आहेत. चला मग सेकंड आपल्याला फाइंड आउट करायचा आहे बी हा सेट. मग बी हा सेट काय, पी क्यू आर यम आणि यन या पद्धतीने. थर्ड सेट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे ए युनियन बी. ए युनियन बी म्हणजे काय, हे ए युनियन बी हा सेट फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे हा सगळे एकत्र जे आहेत इलेमेंट ए आणि बी मधले ते आपण ह्यामध्ये लिहू. एक्स वाय झेड यम यन पी क्यू आर हे इलेमेंट. नंतर आपण यू हा सेट लिहू. यू हा सेटमध्ये इलेमेंट कोणते येतील बघा. आता यामधले सगळे इलेमेंट कोणते आहेत ते एक्स वाय झेड यम यन पी क्यू आर आणि हे राहिलेले दोन इलेमेंट यस आणि टी हे इलेमेंट आपण त्यामध्ये लिहिले. त्यानंतर पुढचा हा सेट आपल्याला लिहायचा आहे ए कॉम्प्लिमेंटचा. मग आता ए कॉम्प्लिमेंटचा सेट म्हणजे काय, असे इलेमेंट जे की एमध्ये नाहीत पण यूमध्ये आहेत. यूमध्ये आहेत पण एमध्ये नाहीत. एमध्ये कोणते इलेमेंट आहेत, एक्स वाय झेड यम यन हे सोडून बाकीचे इलेमेंट म्हणजे कोणते, पी क्यू आर यस आणि टी हे त्यामध्ये इलेमेंट दिसतील आपल्याला. त्यानंतर सहावा बी कॉम्प्लिमेंटचा सेट लिहायचा आहे. बी कॉम्प्लिमेंट म्हणजे युनिव्हर्सल सेटमध्ये आहे पण बीमध्ये नाहीत. मग बीमध्ये कोणते इलेमेंट आहेत, पी क्यू आर यम यन हे इलेमेंट दिसत आहेत. मग यामध्ये जे नसलेले हे सोडून पी क्यू आर यम यन सोडून एक्स वाय झेड यस टी, काय एक्स वाय झेड यस टी हे इलेमेंट आपल्याला त्यामध्ये दिसतील. आणि लास्ट म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे काय, ए युनियन बी कॉम्प्लिमेंट. ए युनियन बी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, ए युनियन बीमध्ये नसलेले इलेमेंट आणि युनिव्हर्सल सेटमध्ये असलेले. मग राहिलेले कोणते इलेमेंट आहेत, यस आणि टी हे इलेमेंट आपल्याला त्यामध्ये दिसतील. या पद्धतीने आपण हे सेट फाइंड आउट करून घेतले. आता आपल्याला तुम्हाला प्रॉब्लेम सेट सॉल्व करायचा आहे आणि प्रॉब्लेम सेट सॉल्व करताना काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही विचारणार आहात. शेवटी काही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे पुस्तकाच्या मागं प्रॉब्लेम सेटनंतर, ती ॲक्टिव्हिटी तुम्ही कंप्लीट करा. थँक्यू.